भंडारा गोंदिया जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे पुन्हा एकदा भीषण अपघातातून थोडक्यात बचावलेत। आज पहाटे दिल्लीला जात असताना नागपूरच्या हद्दीत त्यांच्या वाहनाला एका भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली आहे। विशेष म्हणजे गेल्या 6 महिन्यात खासदारांच्या बाबतीत घडलेली ही तिसरी थरारक घटना आहे। याआधी त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली होती, तर 4 दिवसांपूर्वी भंडाऱ्यातील विश्रामगृहाला आग लागलेली होती। त्यावेळी खासदार प्रशांत पडोळे तिथेच उपस्थित होते। नुकतेच देशातील ज्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं त्यात महाराष्ट्रातील एकमेव खासदार म्हणून त्यांचं निलंबनही झालं होतं। त्यानंतरही त्यांनी संसदेच्या पायऱ्यांवर बसून जोरदार आंदोलनही केलं होतं। मात्र एकापाठोपाठ एक घडणाऱ्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर यामागे काही अदृश्य शक्तींचा हात तर नाही ना, अशी शंका खासदार प्रशांत पडोळे यांनी उपस्थित केली आहे। तर आज पहाटे प्रशांत पडोळे हे दिल्लीला जाण्यासाठी नागपूर विमानतळाकडे निघालेले असताना त्यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे। एका ट्रकनं त्यांच्या गाडीला धडक दिलेली आहे। त्यामध्ये गाडीचं बरंचसं नुकसान झालंय, मात्र प्रशांत पडोळे हे थोडक्यात बचावलेले आहेत। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र ते थोडेसे जखमी झाल्याचे समजते। मात्र यापूर्वी अशा घटना त्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत। आज भंडाऱ्यावरून दिल्लीला अधिवेशनाकरता निघालो असता नागपूर पूर्वी आमच्या गाडीचा भीषण असा अपघात झाला। देवाच्या कृपानं, म्हाताऱ्यांच्या कृपानं फक्त किरकोळ मार लागला। याच्यातून सुखरूप असा आम्ही बाहेर निघालो। यापूर्वी सुद्धा विंटर सेशनला मी दिल्लीवरून वापस येत असताना नागपूरच्या समोरच ॲक्सिडेंट झाला होता। मनात एक विचार येतोय की हे घातपात तर नाही ना। 4 दिवसापूर्वी सर्किट हाऊसला बसलो असता, तिथं सुद्धा भीषण अशी आग लागली। अर्धा मिनिटात मी त्या रूमच्या बाहेर नसतो निघलो तर काही घटना घडू शकली असती। तर गेल्या काही महिन्यात खासदार प्रशांत पडोळेंचा कधी कधी अपघात झाला होता। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर 11 सप्टेंबर 2025ला नागपूर जवळ त्यांच्या कारला ट्रकनं धडक दिली होती। तर 26 मार्च 2026 रोजी पडोळे उपस्थित असलेल्या शासकीय विश्रामगृहाला आग लागलेली होती। ही गेल्याच आठवड्यातली घटना आहे। तर 30 मार्चला पहाटे आज नागपूरजवळ पडोळेंच्या कारला पुन्हा ट्रकनं धडक दिली। त्यामुळे हा कट आहे की योगायोग असा सवालही उपस्थित होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.